पंधरवाड्यात दिवाळीचा सण येतोय। 15 ऑक्टोबरपासून गाईच्या साक्षीनं आपण दिवाळीला सामोरं जात आहोत। त्याला वसुबारस म्हणतात। प्राचीन कालापासून या देशात गाईचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। तिला वसुबारस म्हणतात। गाय आणि वासरू याच्या पूजनानं आपण दिवाळीला सामोरं जात आहोत। आणि दुसऱ्या दिवशी धनत्रयोदशी, त्याच दिवशी दरबारचा श्रीपाद श्रीवल्लभ उत्सव आहे, पुण्यतिथी आहे। गेल्या दशकापूर्वी आपण त्यांच्या जन्मभूमीत दरबार स्थापनेची आणि दक्षिण भारताला स्वामी महाराजांची सेवा करण्याची पिठापूर या ठिकाणी एक नामी संधी आपणा सर्वांना मिळालेली आहे। म्हणून आपण वर्षातून एकदा गाणगापूरला जावं, पिठापूरला जावं। धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी हे देवांचे वैद्य आहे, म्हणून देव आजारी पडत नाही। माणसांचे धन्वंतरी डॉक्टर आहे। त्या दिवशी त्या निमित्तानं आपण धन्वंतरीच्या प्रतिकृतीचं पूजन करावं, धन्वंतरी मंत्र म्हणावा। आणि आमचे सारे डॉक्टर आणि दुसऱ्या दिवशी 20 ऑक्टोबरला नरक चतुर्दशी आहे। त्या दिवशी भगवान श्रीकृष्णांच्या प्रतिकृतीचं पूजन करून त्या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराला ठार मारलेला आहे आणि त्याच्या बंदिवासातील 10,000 भगिनींची त्यांनी सुटका केली। म्हणून आपण त्यांचे ऋणी म्हणून श्रीमुक्तीचा दिवस म्हणून भगवान श्रीकृष्णांच्या प्रतिकृतीसमोर आपण गीतेचा 15वा अध्याय वाचावा। ज्यांना तेवढा वेळ नाही त्यांनी गीतेची 18 नावं वाचन करावी। इथे बसलेल्या भगिनी आणि पुरुष प्रतिनिधींना आवाहन आहे की ज्यांना गीतेची 18 नावं माहीत आहे त्यांनी हात वरती करावे। धन्यवाद। मोठ्या प्रमाणात आपणा सर्वांना विदित आहे, तर ती 18 नावं आपण आचरणात आणावी। त्यानंतर 21 ऑक्टोबरला दिवाळी आहे। त्या दिवशी लक्ष्मी कुबेर पूजन आपण करायचं आहे। दिवाळी आपण प्रतिवर्षीच करतो, परंतु त्याचा संच इथे दिलेला आहे, आपण कालच्या आठवड्यात प्रकाशित केलेला आहे। दिवाळीचा जो संच आहे त्यामध्ये सर्व सामुग्री आहे आणि त्या सामुग्रीसह जर आपण दिवाळीत भाग घेतला तर सोप्या साध्या अनावश्यक खर्च टाळून आपणाला दिवाळी शास्त्रोक्त पद्धतीत करता येते। म्हणून लक्ष्मी आणि कुबेर पूजन हे आपण करावं। बऱ्याच इथे बसलेल्या भगिनींकडे श्रीयंत्र आहे, ते लक्ष्मीचं आसन आहे। तथापि ज्या भगिनींकडे श्रीयंत्र आहे त्यांनी हात वरती करावा। मनापासून धन्यवाद आहेत। मोठ्या प्रमाणात आपणाकडे श्रीयंत्राची माहिती आहे। दुसऱ्या दिवशी दिवाळी पाडवा 22 ऑक्टोबरला आहे। 4 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे। वर्षात 4 मुहूर्त येतात। चैत्र पाडवा, अक्षय तृतीया, विजयादशमी, दिवाळीचा पाडवा। त्या दिवशी पंचांग उघडण्याची विचारण्याची कोणाला जरूर नाही। त्या दिवशी आपण महत्त्वाची कामं, खरेदी विक्री, अन्य या ज्या बाबी आहेत त्या आपण त्या दिवशी कराव्यात। त्यानंतर 23 ऑक्टोबरला भाऊबीज आहे। भाऊबीजेचं महत्त्व आपणा सर्वांना विदित आहे की हे पवित्र नातं उद्याच्या नव्या पिढ्यांना कळावं आणि बहिणीला सतत संरक्षण करण्याची हमी भावाची आहे।
म्हणून वर्षातून 2दा भाऊबीज असेल, रक्षाबंधन असेल, हे भगिनींचे हक्काचे सण आहेत आणि त्या निमित्तानं हा एक समन्वय आणि संस्कृती आणि संस्कार या दृष्टीनं पुढील पिढ्यांच्या मनावर सामुदायिक हे संस्कार काहीतरी शिकून जातात.